मला व माझ्या वडिलांना मारहाण केली आमच्या गावातील रोजगार सेवक विठ्ठलराव साहेब आवारे यांनी. त्यांनी आमचे पूर्ण डुप्लिकेट खाते घेऊन SBIचे खाते घेऊन CSC सेंटरमध्ये आम्ही झेरॉक्स काढण्यासाठी गेलो होतो. ते खाते घेऊन आमच्या फ्रॉड करून आमच्या खात्यावरती मस्टर भरवले व पैसे न दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व माझ्या वडिलांना व मला बेदमपणे मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अवघड जागा दाबून व वडिलांना हाताला चावा घेतला. आम्ही वडिलांना 18 तारखेला सिव्हिल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथे हे केलं, ॲडमिट केलं व पोलीस स्टेशनमध्ये NC दाखल केली. माझी एकच विनंती आहे, त्या माणसाला तात्पर पदावरून बरखास्त करण्यात यावे. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. हे आहे पोलीस स्टेशनची NC आहे, हे पूर्ण लेटर आहे. तर हे मी सगळं पंचायत समितीला हे केलं आहे. माझी एवढीच विनंती आहे की त्या माणसाला लवकरात लवकर त्या पदावरून बरखास्त करण्यात यावे व आम्हाला न्याय पाहिजे. जर त्या बरखास्त करण्यात नाही आलं तर मी माझी फॅमिली पूर्ण कुटुंब इथं आमरण उपोषण करण्यात येणार आहे. एवढीच गटविकास अधिकाऱ्यांना विनंती आहे. पोलिसांकडे गेले होते का? पोलिस काय म्हणले? पोलिसांकडे गेलो होतो तर पोलीस बोलले की आम्ही त्याच्यावरती कारवाई करू व आमची व्यवस्थित NC पण लिहून घेतली नाही. तर पोलीस स्टेशनने आमच्यावरती NC पण व्यवस्थित लिहून घेतले ना, त्या NC मध्ये आलं पण नाही, चावा घेतला, हे केलं ते केलं. तर पोलीस स्टेशन PI साहेब बोलले की आम्ही वेगळीरित्या कारवाई करू. त्याच्यावर त्यांचा अजून काय प्रतिसाद आला नाही. आज 25 तारीख आहे, नेमकी पोलिसांनी तुमची बाजू ऐकूनच घेतली नाही का? नाही, अजून तर तो माणूस गावात फिरतोय. बर अजून तर काय ऐकून घेतली नाही आणि त्याच्यावरती कठोर कारवाई पण झाली नाही. आम्ही जॉब घ्यायला 19 फेब्रुवारी दिवशी 9 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन हॉस्पिटलला थांबलो होतो, पण आमचा जॉब पण कोणी घेतला नाही, आमची फिर्याद पण कोणी नोंदवून घेतली नाही. तुम्ही आज गट विकास अधिकारी यांच्याकडे घेऊन ते तुम्हाला भेटले का? आत्ता गट विकास अधिकारी नव्हते, मॅडम बाहेर गेले होत्या, पण त्यांचे जे कर्मचारी आहेत ना त्यांच्याकडे मी अर्ज दाखल केला आहे. गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेणार का? हो, घेणार ना. आणि उपोषण कधी करणार? काय उपोषण त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला सांगू आम्ही.